तर श्रावणामध्ये आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे। मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत, तर पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिरात पहाटेपासूनच भाविक मोठी गर्दी करतायत। तर श्रावण महिन्यातील या अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचं आपण बघू शकतोय। ही दोन दृश्य आहेत, मुंबई आणि पुण्यामधली ही दृश्य आहेत। दादरमधल्या सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरांमध्ये सकाळपासूनच जे भाविक आहेत ते गर्दी करतायत। तर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत आहेत। शिल्पा, काय वातावरण बघायला मिळतंय सध्या? गौरी, आज जर आपण पाहिलं तर अंगारक संकष्ट चतुर्थी आहे आणि त्यानिमित्त राज्यभरातून जे भाविक भक्त आहेत ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी येतात। सध्या मी याच सिद्धिविनायक मंदिरात आहे। मुंबई शहरातलं प्रसिद्ध असं हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक हे बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत। मंदिराचे जे ट्रस्टी आहेत किंवा प्रशासक आहेत त्यांनी प्रचंडपणे खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे। स्त्रियांची वेगळी रांग आहे, पुरुषांची वेगळी रांग आहे। त्यात आज श्रावण महिना आहे, मंगळवार आहे आणि अंगारक संकट चतुर्थी आलेली आहे, असा हा योगायोग आहे। या योगानिमित्त अनेक भाविक हे राज्यभरातून या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत। आपण जर पाहिलं तर वृद्ध असतील, तरुण असतील किंवा इतर ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्यासाठी वेगळी रांग करण्यात आलेली आहे आणि आताचं नियोजन हे या मंदिराच्या ट्रस्टींनी केलेलं पाहायला मिळत आहे। श्रावण महिना हा महत्त्वाचा महिना मानला जातो, त्यात मंगळवार असल्याने आणि अंगारक संकष्ट चतुर्थी असा हा योगायोग निमित्त आज मोठ्या संख्येने भाविक हे मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर प्रचंड गर्दी या मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने भक्त हे बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहे आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे ट्रस्टी आहेत त्यांच्याकडून पूर्ण खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त केलेला पाहायला मिळतोय। पुरुषांची वेगळी रांग आहे, स्त्रियांची वेगळी रांग आहे आणि प्रत्येक ठिकाणी या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यांचे जे कर्मचारी आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाला बाप्पाचं दर्शन कसं घेता येईल या अनुषंगाने पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे आणि जसा जसा दिवस हा पुढे जाईल तशी तशी गर्दी प्रचंड वाढेल। पहाटे 3 वाजल्यापासूनच हा मंदिर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि दिवसभरामध्ये अशाच प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल। आपल्यासोबत अनेक भक्त आहेत। दादा, कुठून आला? गोरेगाव। अंगारक संकट चतुर्थी आहे, मंगळवार आहे, श्रावण महिना आहे, योगायोग आलेला आहे, त्यानिमित्त इथे दर्शनासाठी हा दर्शनासाठी गोरेगाववरून प्रेमनगर, गोरेगाव, विजयला, ठाणे से गौरी, आपण जर पाहिलं तर ठाणे असेल, गोरेगाव असेल, नवी मुंबई असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त हे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। अनेक भक्त हे पायी देखील आलेले आहेत। अनेकांचे नवस असतात, ते नवस पूर्ण झालेले आहेत, त्यासाठी देखील अनेक भक्त इथे बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेले पाहायला मिळतात। दिवसभरामध्ये ही गर्दी अशीच प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचं चित्र तरी सध्या स्पष्ट झाले। गौरी, नक्की शिल्पा, मी तुमच्या मागची दृश्य सुद्धा बघू शकतोय। मोठ्या संख्येने जे आहेत ते भाविक जमतायत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ही दोन दृश्य आहेत दादरमधल्या सिद्धिविनायक मंदिरामधली आपण नुकतीच दृश्य बघितलेली होती। मोठ्या संख्येने खरं तर भाविक जमतायत आणि गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच त्यांनी मोठमोठ्या रांगा लावलेल्या आहेत। आणि त्यानंतर पुण्यामधली ही दृश्य दगडूशेठ मंदिराची ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी सुद्धा गर्दी जमल्याचं आपण बघू शकतो। खरं तर आज श्रावणात अंगारकी चतुर्थी आलेली आहे, विशेष योग हा जुळून आलेला आहे आणि त्यामुळे या दोनही ठिकाणी सकाळपासून भाविक जमतायत आणि गणरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमलेली आहे। अंगारकी चतुर्थी आज आहे आणि तुम्ही सुद्धा घर बसल्या दोनही ठिकाणाचे ज्या गणपतींच्या मूर्तीचे तुम्ही दर्शन घेऊ शकता। ही दादरमधली दृश्य आहेत सिद्धिविनायक मंदिरामधली, ज्या ठिकाणी खरं तर देशभरातून जे भाविक आहेत ते दर्शन घेण्यासाठी येतात। तसंच मंदिर पुण्यामध्ये सुद्धा आहेत, दगडूशेठ मंदिराची ही दृश्य आहेत आणि त्याच गणरायाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा अंगारकी चतुर्थी निमित्तानं भाविक जमतायत आणि ही दोनही गणपतीची दृश्य, गणपतीच्या मूर्तींची दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवर बघू शकताय।
तर दगडूशेठ मंदिरातून नेमकी काय त्या ठिकाणी वातावरण आहे ते जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत. बालाजी, काय सध्या तिथली परिस्थिती, काय वातावरण सध्या बघायला मिळत आहे? आपण पाहतोय अंगारकी भाविकांची मोठी गर्दी श्रावण सोमवार अंगारकी आल्याचा हा भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. आज सकाळपासून गणपतीची पूजा आरती करण्यात आली आहे. गणपतीला डाळिंबाचा नैवेद्य सुद्धा दिलेला आहे. आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंत्रोपचार सुद्धा आहे. मात्र सकाळपासून जी गर्दी आहे त्या गर्दीचं नियोजन पोलीस प्रशासन सुद्धा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते. मंदिराच्या बाहेर सुद्धा 2 ते 4 किलोमीटर लांबच्या रांगा ज्या आहेत त्या भाविकांच्या पाहायला मिळतात आणि अंगारकी चतुर्थीनिमित्त आपल्या मनातल्या भावना, भक्ती, प्रेम व्यक्त करण्यासाठी सकाळपासून पुणेकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये दगडूशेठच्या दर्शनाला येताना पाहायला मिळत आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे ते ही सगळी दर्शनाची रांग सुरू झाली. त्यानंतर सुद्धा आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते मंदिरामध्ये पाहायला मिळतात. मंदिराच्या बाहेर पाहायला मिळतात. शिवाजी रस्ता जो आहे तो अंगारकी चतुर्थीनिमित्त बंद करण्यात आला. त्या सगळ्या शिवाजी रस्त्यावरच्या लाईनमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. दगडूशेठ गणपतीचं आकर्षक सजावट, मंदिराची सजावट या सगळ्यामध्ये भक्तिमय वातावरण जे आहे ते पुण्यातल्या या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर सोबत होम हवन, पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू असल्याचं पाहायला मिळते. गर्दीचं नियोजन करताना प्रशासन आणि दगडूशेठ मंदिराचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते काम करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. नक्कीच बालाजी, खरं तर मोठं भक्तिमय वातावरण तुमच्या मागे आपण बघू शकतो. प्रत्येक भाविकांमध्ये ते दिसतंय. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.